आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने ढवळपुरी येथील महिलांना नवरात्र उत्सवानिमित्त मोहटा देवीच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना मोहटा देवी दर्शनवारी करण्यात येते। त्याच अनुषंगाने आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील महिलांना मोहटा देवी देवदर्शनासाठी प्रस्थान करण्यात आलं। यावेळी 20,000हून अधिक महिलांचा यात समावेश होता। तर यावेळी आमदार निलेश लंके यांनी मोठ्या उत्साहात या महिलांचं स्वागत केलं। माता मोहटा देवीचं महिलांना दर्शन घडविण्याचं पुण्याचं काम आमदार निलेश लंके करतायत। तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मोहटा देवीचं महिलांना दर्शन घडविण्याचं काम आमदार निलेश लंके हे गेल्या 7 वर्षांपासून अखंडितपणे करतायत। या कार्यातून भाविकांची देवीप्रती असलेली श्रद्धा जपण्याचं काम निलेश लंके उत्तम प्रकारे करतायत। तर यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह राहुल झावरे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भगिनीने या महिला देवदर्शन ट्रिपमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी मनातून धन्यवाद देतो। आणि हा उत्सव, हा आनंद, हा एक आगळा वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो। बऱ्याच वेळा आपण एखाद्या देवदर्शनाला, एखाद्या कुटुंबाबरोबर देवदर्शनाला गेल्यानंतर तो आनंद आणि हा आनंद एकदम वेगळा असतो। तुम्ही पाहिला असेल आपल्या माता भगिनी म्हणजे ज्येष्ठ असो किंवा तरुण असो, लहान असो, सगळे एकदम उत्साहाने आनंदाने एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आज पाहायला मिळतो। कारण प्रत्येक आपल्या माता भगिनींचं देवदर्शन झालं पाहिजे हे आम्ही गेले 7-8 वर्षापासून कर्तव्य समजत असतो। त्या निमित्ताने एकमेकींचा सगळ्यांचा संवाद त्या ठिकाणी होतो। हे सगळ्यात आणि हा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एक अभिमान वाटतो आणि मन भरून येतं की अरे आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या भगिनी कितक्या आनंदाने त्या देवदर्शनाला या ठिकाणी चाललेल्या आहेत। आणि आज विशेष करून ढवळपुरी भागातील म्हणजे एकदम दुर्गम भागातील सुद्धा महिलांनी अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभाग नोंदवला। आमच्या ढवळपुरी, वनकुटा, पळशीच्या महिला तर वेगळ्या ड्रेस कोडवर या ठिकाणी आल्या। त्यांचा काहीतरी डान्स होता, पण तो डान्स काय या गोंधळात काय पाहायला मिळाला नाही। त्या एक कलरच्या साड्या बिड्या आलत्या सगळ्या हे करून, पण ठीक आहे, आता पुढल्या वेळेस आपण तुमचा याच्यापेक्षा एक चांगला कार्यक्रम ठेवू। त्या सुद्धा महिला या ठिकाणी सहभाग दाखवला होता सर्वांनी। त्यामुळे मी अधिकचा वेळ घेणार नाही। सर्वांना या यात्रेच्या सदिच्छा शुभेच्छा देत असताना आई तुळजाभवानीला, माता मोहटा देवीला प्रार्थना करतो की आमच्या सगळ्या माता भगिनींना, आमच्या या सर्व शेतकरी बांधवांना सुखी समाधानी ठेव हीच मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। आणि गणपतीच्या काळामध्ये गणपती जरा निसर्गाने चांगल्या पद्धतीने साथ दिली, पण आता एवढं नवरात्र होत चाललंय पण अजून सुद्धा निसर्ग आपल्याकडे जरा थोडं दुर्लक्ष केलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे जर शेतकरी आनंदी असला, शेतकरी जर सुखी असला तर आपण सगळे त्या ठिकाणी सुखी आपण पाहायला मिळतात। कारण सर्वात महत्त्वाचे आपण सर्व शेतकरी बांधव, सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याचे आपण असल्यामुळं सगळ्यात महत्त्वाची शेती चांगली त्या ठिकाणी चांगली फुलली पाहिजे। त्यामुळं मी निसर्गाला सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। आणि तुम्हाला सुद्धा एक सांगू इच्छितो की ढवळपुरी भागातला कार्यक्रम या गटातील आहे म्हणून मी एक सांगू इच्छितो की आपण ढवळपुरी MIDC साठी सुद्धा प्रयत्नशील आहे। दसरा झाल्यानंतर आपण ढवळपुरी भागातील MIDCच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी सर्वे करणार आहे। केकेरेंच्या प्रश्नाच्या बाबत सुद्धा ठीक आहे, वेगवेगळ्या बातम्या जरी आल्या पण केकेरेंचा सुद्धा तुमचा प्रश्न मी मागच्या काही कालखंडापूर्वी, वर्षापूर्वी सोडवलेला आहे। त्यामुळे ते सुद्धा भूतकरी आपल्याकडे येणार नाही। ठीक आहे, राजकीय कुणी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी वेगवेगळ्या बातम्या कधी कधी पेपरला छापण्याचा प्रयत्न केला जातो। ढवळपुरी भागात जर MIDC झाली तर खऱ्या अर्थाने आमच्या दुर्लक्षित भागाकडं त्या ठिकाणी त्या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही। तो सुद्धा आपण लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांना यात्रेच्या सदिच्छा शुभेच्छा देतो। आणि सर्वांना एक सांगतो की प्रत्येकाच्या गळ्यात ते आपलं आय कार्ड महत्त्वाचं आहे। कारण आपण मोहटा देवीच्या गडावर आपल्या भक्तांसाठी, आपल्या भाविकांसाठी एक सेपरेट देवदर्शनाची त्या ठिकाणी लाईन केलेली। त्यामुळे ज्याच्या गळ्यात आय कार्ड असेल त्याला त्या ठिकाणाहून सोडलं जातं आणि सोडल्यानंतर 10 मिनिटात दर्शन होत असतं।
त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आय कार्ड महत्त्वाचं आहे. आणि ज्यांच्याकडे आय कार्ड नसेल त्या गाडीतले कुणी स्वयंसेवक असतील त्या स्वयंसेवकांनी त्यांना ते आय कार्ड देणं गरजेचं आहे. आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या गावातील आपल्या भगिनींना आपल्या मातांना देवदर्शनाला घेऊन जातो. आपली सुद्धा जबाबदारी असते का कुठल्या महिलेला काही त्रास झाला कोणाला काही अडचण आली तर ती जबाबदारी आपण पाळली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा आपण गाडीत एकदा महिला बसून दिल्यानंतर आपण त्या गावात घरी महिला पोहोचल्या का नाही याचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, मी सुद्धा आज 5वा 6वा दिवस आहे. मी रोज सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो पण मी एकटा सगळ्यांची काळजी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं तुम्ही सुद्धा सगळ्यांची जबाबदारी ती केली पाहिजे. शेवट आणि ह्याच आपल्या भगिनी ह्याच आपल्या माता आहे त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि एक दिवस कुठेतरी त्यांचा पण आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. या आशीर्वाद घेण्यासाठी काही कमी पडू नका हे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि सर्व स्वयंसेवकांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. म्हणजे आपल्या घराघरात जाऊन प्रत्येकाच्या त्या ठिकाणी घरी जाऊन याद्या गोळा केल्या. प्रत्येक भगिनींचा कसा जास्तीत जास्त भगिनींचा मातांचा सहभाग या ठिकाणी होईल याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण गेले कित्येक वर्षापासून करतो. नवरात्र हा उत्सव एकदम आनंदाचा असतो, आनंदाचा सोहळा असतो. बऱ्याच वेळा मी मागं पण एका कार्यक्रमात सांगितलं की बऱ्याच वेळा निवडणूक आल्यानंतर ट्रिपचं आयोजन केलं जातं, वेगवेगळ्या निवडणूक आल्यानंतर दिवाळीचं फराळ वाटलं जातं. पण हा निलेश लंके निवडणूक असू किंवा नसू आपल्या ह्या माता भगिनींना घेऊन गेलं पाहिजे हे कर्तव्य मी समजतो, हे कर्तव्य समजतो. हे शेवट हे कुठंतरी आपलं मी तर बऱ्याच वेळा सांगतो आता सध्याच्या परिस्थितीत माणसाची कुटुंबाची व्याख्या नवरा बायको 2 मुलं आणि जमलं तर आई वडील सांभाळणारे कुटुंब व्याख्या झाली. पण हे सगळे बसलेली सगळे मायबाप जे अंगता हे निलेश लंकेचं कुटुंब आहे. त्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी मी नेहमी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो हे तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.